लगा चुनरी में दाग छुपाऊं कैसे, लगा चुनरी में दाग, चुनरी में दाग छुपाऊं कैसे, कर जाऊं कैसे, लगा चुनरी में दाग. सगळ्यांनी आतापर्यंतचा माझा प्रवास ऐकला, तो निश्चितच तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल. मला जी लोक प्रेरणादायी ठरले त्यांच्याबद्दल मी तर सगळ्यांचा उल्लेख इथे केलेला आहे, पण कोणाचाही अनावधानाने उल्लेख जर का राहिला असेल त्या सर्वांच्या ऋणात मी राहणारच आहे. आणि सगळ्यात मोठे ज्यांचे माझे राज कपूर, गुरुदत्त आणि इव्हन विमल रॉय, सगळे पिक्चर मी बघतो आवडीने, आजही बघतो. मला असं आठवण आली की आज जागते रोग बघायला बघतो, आज सत्यम सुंदर बघायला बघतो. खूप छान. काही मला पिक्चर ही गोष्ट माझ्या आवडीची आहे. वाईट नाही म्हणता येणार, वाईट शब्द काढून टाकतो. एक सवय जी तुम्हाला असं वाटतं की ही माझा बदलायला पाहिजे असं विचारायचं. हा, मी खूप लोकांमध्ये ऍक्च्युली ती खूप चांगली सवय आहे, पण मी लोकांचा खूप विचार करतो, तो नाही केला पाहिजे. कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना. दिल में एक लहर से उठी है अभी, दिल में एक लहर से उठी है अभी, कोई ताजा हवा चली है अभी, दिल में एक लहर से उठी है. खूप आहेत. त्यांचा उल्लेख करता आला तर उलट आहे, मीच खूप लोकांना हसवत असतो. पण त्यातल्या त्यात आता प्रेझेंट आमच्या जवळ असणारी आमची प्राजक्ता जोशी. अरे वा, अच्छा, वा वा वा, हे ऐकतायत ना? यस. प्राजक्ता तुझ्यासाठी. येस. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी. खरंच खूप मोठी गोष्ट आहे ती बिहाइंड द सीन्स मध्ये, की तुम्ही एवढे पॉझिटिव्ह कसे आहात. हा, ते आलं पण पाहिजे. ते मी सांगतो ना, त्यांनीच तुम्ही वाटचाल तुमची पुढे जाऊ शकता. सगळं चांगलं आयुष्यात कोणाचाच असं नाही की ज्या सगळ्या आयुष्यात चांगलं झालंय. गुडी गुडी काही नसतं. आणि मला असं सांगितलं की नाही, तुझा आवाज मला खूप आवडलाय, आपण एक फिल्मसाठी तुला मी गायला बोलवेन. वा. तर पत्की साहेबांनी स्वतः असं आपल्याला रिकमेंडेशन करणं आणि बोलवणं, नुसते बोलले नाही तर त्यांनी मला बोलवलं सुद्धा. आणि तो पिक्चर होता राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज. आपल्याला मनापासून जी ओढ असते ना, ते कसं देव करून घेतो याचासाठी एक छोटासा किस्सा आहे. खळे काका गेले आणि अगदी एक 10 दिवसाच्या आतमध्ये त्यांना श्रद्धांजली होण्यासाठी एक कार्यक्रम गडकरीमध्ये अरेंज झाला. आणि आता ह्या तसेच कार्यक्रम नाही आहेत काही. एक्झॅक्टली. तर कसा देव घडवून म्हणतो बघा, तुमची श्रद्धा पाहिजे फक्त. अगदी. त्यावेळेस मी आणि विनय राजवाडे आम्ही मिळून क्लास घ्यायचो सरस्वती शाळेजवळ, आणि गडकरीमध्ये कार्यक्रम, मल्हार सरस्वतीची शाळा मराठी, इथे आमचे क्लास असायचे. मला 8:15 वाजता फोन आला, कार्यक्रम 8:30चा आहे. हा, की असशील तसा म्हणजे निघून ये. पण कोण करत होतं तुम्हाला फोन? माझे मित्र, ते ज्या कार्यक्रमात होते, म्युझिशियन्स लोक, की असशील तसा गडकरीत ये. असं की एका कलाकारासाठी, हा पण मी एक असं तुम्हाला सांगतो की एका कलाकारासाठी काय आवश्यक आहे, रियाज ज्याला आपण म्हणतो, की रियाज तयार पाहिजे. रियाज कसा करतो आपण, की जेव्हा आपण एका ठिकाणी बसून जेव्हा रियाज करतो, समजा आता बरेच लोक म्हणतात की मी सकाळी 2 तास खर्चाचा रियाज करतो. सांगतो तुम्हाला की मी सुंदर स्वयंपाक करतो, बडेपणा नाही, मला पोळ्या नाही करता येत, आवड आहे. हा, पण मी माझ्या आईकडनं आम्हाला गुण मिळालेला आहे. मी गुलाबजाम करू शकतो, मी दिवाळीचा फराळ, चिवडा स्पेशली मी कित्येक वर्ष मी माझ्या हाताने मीच करतो. तुम्ही आता कुमारजींचं नाव घेतलं, मी हा सगळ्या गायकांसाठी पण, आणि नॉर्मल आम्ही गायक नाही आहोत, पण ऐकणाऱ्यांसाठी एक असते नकल आणि एक असते नकल नाही, पण त्यांचं आपण काय म्हणतो, सगळं काही आपण घेतो, इन्स्पायर होतो आपण. हा, इन्स्पायर होतो. तर या दोन मध्ये
कदाचित मला सांगा चुकत असेल तर, की अशी थिन लाईन असेल ना, कारण आपण कधी असतेच. कधी काय होतं, मी किशोर कुमार ऐकतो, मला असं वाटतं की मी किशोर कुमार सारखंच गायचं. त्याचा गळा माझा गळा कुमारजींसारखा असूच शकत नाही. बस माझा गळा रफी साहेबांसारखा, कारण की आपलीच पाच बोट एकसारखी नाहीयेत. अगदी बरोबर. तर मी किती जरी सेम, मी प्रति रफी होऊ शकतो, मी रफी होऊ शकत नाही. अगदी बरोबर बरोबर बरोबर. मी रफी कधीच होणार नाही. तुम्हाला कोणी तेव्हा जज करणारे लोक वेगळे असतात. तुम्हाला पण- बघणारे लोक आहेत, हा. आणि जेव्हा तुम्ही राजा असता की आता Exactly. माझंच गाणं आहे, Exactly. पण जेव्हा तुम्ही स्पर्धेमध्ये गाता, जेव्हा तुमच्या समोर 2 जज बसले, तर तेव्हा ते साहजिक दडपण येणं बरोबर. साहजिक आहे. तुम्ही थकू लागता, तुमचा आवाज बोलू लागतो, तुम्हाला शारीरिक त्रास होऊ लागतो, बरोबर. ताप भरतो. बरोबर. मला आठवतं की मला शेवटच्या 2 एपिसोडमध्ये मी फक्त मला ताप आला यामुळे मी बाहेर पडलो. हो, तर नाही तर मी शेवटच्या 10 मध्ये होतो आणि शेवटच्या 6 मध्ये पण आलो असतो. सो नाही पण मला ताप आल्यामुळे मला तो रिजेक्शनचा भाग माझ्याकडे कंटिन्यू करता आलं नाही. ते क्या बात आहे. दुसरा कुठला? दुसरा एप्रिसिएशनचा आता एक किस्सा असा आहे की आम्ही गेल्या वर्षी कोण तुम्हाला कुठे ऐकेल सांगता येत नाही, नेहरू सेंटरमध्ये आम्ही एक गांधी जयंतीचा कार्यक्रम केला होता. Okay. गांधी जयंती निमित्त. ओके. आणि त्याच्यामध्ये आमचे मित्र दिलीप जोशी, उत्तम निवेदक आहेत ते, तर त्यांना घेऊन आम्ही तो कार्यक्रम करत होतो. आणि दिलीप जोशींच्या ओळखीचे तिकडले ते कमिटी मेंबर्स जे आहेत, नेहरू सेंटरच्या कमिटीवर जे लोक आहेत, तर त्यांचे मित्र आणि त्यांच्यामुळे तो आम्हाला कार्यक्रम मिळाला आणि मी तिथे गायलो. आणि त्या कार्यक्रमात एकच गाणं मी फक्त कुमारजींचं गायलो, निर्भय निर्गुण. आणि माझ्या सुदैवाने म्हणा, नेहरू सेंटरचे जे डायरेक्टर आहे ते समोर येऊन बसले होते. हो हो. हा. आणि त्यांना ते इतकं भावलं की त्यांनी सेकंड दिवशी मला नेहरू सेंटरचे जे आम्हाला ज्यांनी कॉन्टॅक्ट केला होता, आता ऑफिसर्स राणे साहेब आहेत तिकडे आणि पवार साहेब आहेत, त्यांनी मला कॉल केला की तुम्हाला डायरेक्टर साहेबांना तुमचं गाणं खूप आवडलं आहे आणि तुम्हाला यावर्षी मल्हार फेस्टिवलला गायचं आहे. ते एप्रिसिएशन असं असतं की जे आपण करतोय ते राईट पाथवर आपण काम करतोय याचं एप्रिसिएशन जेव्हा जाणकार लोकांकडनं मिळतं. आणि 2च गोष्टी असतात, एक तर जाणकार लोक आणि ज्यांना काही कळत नाही त्यांच्याकडनं एप्रिसिएशन मिळणं. म्हणजे तो सच्चा रसिक असतो की त्याला काही कळत नाही, टेक्निकल गोष्टी तुम्ही सूर लावला, यमन म्हटला, भैरवी म्हटली, मालकौंस म्हटला, काही फरक नाही पडत. त्याच्या डोळ्यात पाणी आलं की तो रडणार. अगदी बरोबर, अगदी बरोबर. कनेक्ट, त्याला तुम्हाला कनेक्ट करता आलं पाहिजे. तुम्ही त्याला कसं कनेक्ट करताय, तर हे एप्रिसिएशन मला माझ्या मॅक्झिमम भक्तिगीतांच्या जिथे मी कॉन्सर्ट करतो तिथे मला तो अनुभव येतोच. आणि मला ते सूर दिसतात, मला विठ्ठल दिसतो गाताना, आणि मी कनेक्ट स्वतःला करू शकतो त्याच्याशी. ओके. वा वा वा, सुंदर सुंदर. तर आपली ही आता प्रश्न विचारण्याची राऊंड ही संपली. आपल्याकडे आणखी काही राऊंड आहेत, तर आपण आता एक पुढच्या राऊंडकडे जाऊया. एक ज्याला म्हणतो आपण, जसं आजकाल प्रत्येक पॉडकास्ट मध्ये असं रॅपिड फायर राऊंड. बिलकुल. तर आम्हाला तुम्हाला जाणून घ्यायचं आहे की तुमच्या आवडी निवडी काय आहेत. आणखी काही राऊंड आहेत, तर आपण आता एक पुढच्या राऊंडकडे जाऊया. एक ज्याला म्हणतो आपण, जसं आजकाल प्रत्येक पॉडकास्ट मध्ये असं रॅपिड फायर राऊंड. तर आम्हाला तुम्हाला जाणून घ्यायचं आहे की तुमच्या आवडी निवडी काय आहेत. तर त्यासाठी मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे. तर रेडी? तर मित्रांनो, आपण हा रॅपिड फायर राऊंडला जाऊया. तर रॅपिड फायर राऊंड मध्ये तुमचं स्वागत. आणि काही जास्ती विचार नाही करायचा, उत्तर द्यायचं. डन? आणि येस, तुमचा आवडता राग कुठला? यमन. यमन आणि भैरवी. आणि भैरवी. ओके. ते शेवटी प्रश्न, ह्याच प्रश्नाच्या वरती शेवटी एंड करेन. चहा की कॉफी आवडतं तुम्हाला? चहा. चहा आवडतो. स्वतःला एका शब्दात कसं वर्णन कराल तुम्ही स्वतःविषयी? सगळ्यांना समजून घेणारा. ओके. तुमची सर्वात मोठी ताकद कुठली? माझं गाणं. तुमचं गाणं. वा. तुमची एक कमजोरी प्रत्येकामध्ये असेल पण तरी सुद्धा?
खूप विश्वास सगळ्यांवर टाकणं. हा. अरे वा. सकाळचे की रात्रीचे, म्हणजे कुठले तुम्ही म्हणतात ना की मॉर्निंग पर्सन आणि नाईट पर्सन, रात्री जागायला आवडतं का सकाळी लवकर उठायला आवडतं? मला कुठलीही गोष्ट म्हणजे कार्यक्रमाच्या निमित्ताने आता रात्री जागणं होतच म्हणजे, आणि सकाळचे कार्यक्रम असले तर त्याचा नाईट लाईफ मला आवडते. नाईट लाईफ, नाईट लाईफ म्हणजे नॉट लाईफ, पण कार्यक्रम उशिरापर्यंत करणं, मग उशिरा चर्चा करणं, ही नाईट लाईफ. नॉट आय नो नाईट लाईफ, लोकांना नाईट लाईफ वेगळं वाटेल. येस. बघा, एक प्रश्न असा आहे की रियाज टाइम हा शॉर्ट आणि इंटेन्स असतो और लॉंग अँड पीसफुल असतो. काय असतं तुमचं? म्हणजे रियाज कमी पण तीव्र की जास्त पण शांत? काय आवडतं दोघांपैकी? कमी पण शांत. कमी पण शांत, मधला कुठला तरी म्हणजे कमी पण डोळस असावा. ओके. म्हणजे मला खूप 8 तास रियाज केला आणि तो डोळसपणे नाही केला तर मग त्याचा काही उपयोग नाहीये. तो अर्धा तास करा. पण मित्रांनो, हा महत्वाचा मुद्दा बघा, आपल्याला जाणून घ्यायचा आहे प्रशांतजींना, तर ही गोष्ट बघणं जरुरी आहे की इथे प्रेक्षक बघतायत. तुम्ही थोडा रियाज करा, 20 मिनिटं रियाज करा, 1 तास रियाज करा, 1.25 तास रियाज करा, पण तो खूप डोळसपणे करा. 8 तास रियाज केला आणि त्याला काही दिशा नसली, म्हणजे पहिलवानी करणं म्हणजे रियाज नाहीये. 8 तास शॉर्ट पण स्वीट आणि शांत शांत पूर्णपणे, म्हणजे विचारपूर्वक फोकस रियाज. व्हेरी नाईस. वेगळं एखाद्या गुरुचं वाक्य ज्याने आयुष्य बदलून टाकलं तुमचं, आठवत असेल तर? सल्ला असेल, तुम्ही आता सांगितले, किंवा टोचणं असू शकतं किंवा काही, आणि पूर्ण चेंज झालं. गुगली आहे का? तर पुढच्या प्रश्नाकडे सांगता येणार नाही, असं नक्की काही ना काही असेल, आठवलं तर जरूर नक्की सांग. मी पुढच्या प्रश्नाकडे जातो. क्लासिकल, नाट्यसंगीत की अभंग? तुमचा कम्फर्ट झोन, आवड होऊन जाऊ नये. बघा, मी एकदम न विचार करता करायचं. अवघे गरजे पंढरपुर, अवघे गरजे पंढरपुर, चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर, हे अवघे गरजे पंढरपुर. तुमचं आवडतं मुकेशजींचं गाणं? मला वाटतं झालेलं आहे मुकेशजींचं. मी हा रॅपिड फायर. मुकेशजींचं माझं आवडतं गाणं. तुमचं आवडतं? चंचल शीतल निर्मल कोमल, चंचल शीतल निर्मल कोमल, संगीत की देवी स्वर सजनी, सुंदरता की हर प्रतिमा से बढ़के है तू सुंदर सजनी, चंचल शीतल निर्मल कोमल, संगीत की देवी स्वर सजनी. खूप छान. एका शहरात असे तुम्ही खूप शहरात आता का म्हणजे प्रोग्राम्स केलेत, पण तरी एका शहरात असं कुठला तरी प्रसंग आठवत असेल तर त्याचा भारी प्रतिसाद तुम्हाला मिळाला? कोचीन आता तुम्ही सांगितलं ते. वा. आवडतं जेवण? आवडतं जेवण, मी खूप फूडी आहे. मला खायला आवडतं काही असलं तरी पण आवडतं जेवण? आवडतं जेवण मला वांग्याची भाजी खूप आवडते. ओके. आणि मला गोड खूप आवडतं खायला. गोडामध्ये पर्टिक्युलर मला पुरणपोळी खूप आवडते. वा वा वा. आणि पण ती आमच्या स्टाईलची ग्वाल्हेर कडली जी पुरणपोळी तळून बनवतात. अच्छा. तशी. ओके. ज्यातून पुरण पडत नाही. अनुराधा मॅडमने सांगितलं पाहिजे, यातनं पुरण पडत नाही. येस 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 येस. तशी पुरणपोळी म्हणजे पराठाच असतो तो. आणि दुसरं मला आता मुंबईत आल्यामुळे मला वडा खूप आवडतो. मला मिसळ खूप आवडते. त्यामुळे मी फूडी आहे. आणि दुसरं म्हणजे असं की कार्यक्रमानिमित्त जिथे जिथे मी जातो तर तिथलं लोकल फूड मला खूप आवडतं. नक्की ट्राय करतो मी. नक्की ट्राय करतो. आणि जसं मी सांगितलं की गाणं आणि खाणं ही माझी आवड आहे, तशीच तिसरी आवड माझी फिरणं आहे. नवीन नवीन जागा एक्सप्लोर करणं मला खूप आवडतं. खूप छान. त्यामुळे गाणं खाणं फिरणं याच्यातच माझं सगळं. पुढचा प्रश्न, संगीताशिवाय तुमचा छंद? फिरणं. आता तुम्ही सांगितलं. आणि दुसरं म्हणजे सिनेमा.
माझ्या बघता? हो, अत्यंत आवडतीचा विषय माझा. वा. आणि मी कितीही वेळ सिनेमावर बोलू शकतो. हा, काय म्हणता, म्हणजे कुठल्या टाईपचे हिंदी सिनेमा. आता लेटेस्ट मध्ये कुठला? लेटेस्ट नाही, जुने. मग टीव्ही वरती किंवा असे चॅनल्स वरती? हा, सगळे मला राज कपूर, गुरुदत्त वा वा वा. आणि इव्हन छान. विमल रॉय, मस्त, सगळे पिक्चर मी बघतो आवडीने, आजही बघतो. मला असं आठवण आली की आज जागते रो बघायला जरा बघतो, आज वा. सत्यम सुंदर बघायला जरा बघतो. खूप छान. काही मला पिक्चर ही आवड. गोष्ट माझ्या आवडीची आहे. वा वा. स्वतःसाठी तो तेवढा वेळ काढताय ते चांगली गोष्ट. एक वाईट सवय बदलायची आहे असं प्रत्येकाला असतं, असं कुठलं आहे का? वाईट नाही म्हणता येणार, वाईट पण एक असे सवय, नाही, वाईट मी वाईट शब्द काढून टाकतो. हा. एक सवय जी तुम्हाला असं वाटतं की ही माझं बदलायला पाहिजे, असं विचार आहे तुमचा? हा, मी खूप लोकांमध्ये ऍक्च्युली ती खूप चांगली सवय आहे, पण मी लोकांचा खूप विचार करतो, तो नाही केला पाहिजे. कुछ पण तो लोग कहेंगे, लोगों का काम है पण कहना. कसं असतं की आपण आपला मूळ स्वभाव जो असतो तो बदलू शकत नाही. आपला पिंड म्हणतो, पिंड जो बदलू शकत खरंच नाही. आहे. पण कधी असं वाटतं की आपण खूप लोकांचा विचार करतो आणि आपल्याला खूप त्रास करून लोकांना देतो. आपण आपल्याला स्वतःला त्रास करून सुद्धा लोकांसाठी विचार करतो. त्याचा आपल्याला निश्चित त्रास होतो, पण ठीक आहे, आपल्यामुळे त्याच्यामध्ये कधीतरी आपल्यामुळे लोकांना काहीतरी फायदा झाला तरी, आपण कोणाच्या तरी कामात आलो तरी हे पण नसे थोडे. तुम्ही विचार करता, खूप विचार करतो. करता. राग येतो तुम्हाला? येतो, पण मी खूप दाखवत नाही. पण का राग? वाईट वाटतं. राग कधी येतो नॉर्मली? राग कधी येतो? मनासारखी एखादी गोष्ट नाही घडली तर ऑब्वियस ह्युमन बिंग आहे. ज्या कलाकार हो. कुमारजी असं म्हणतात की मी स्टेजवर बसलो तेव्हाच राजा असतो. गायकाचा ताज खाली ठेवला आणि नॉर्मल मनुष्य झालो की नॉर्मल माणसामध्ये जे काही गुणदोष असतात ते माझ्यामध्ये पण आहेत. येस. आपल्या मनासारखं नाही झालं, कधी भाजी मनासारखी नाही झाली, कधी पोळी, कधी भात मनासारखा नाही झाला, कधी वेळेस गाडी खराब झाली, कधी काही होऊ शकतं. तर हा, चिडचिड होते, पण मी त्याला खूप जसं म्हणतं की माझा मुळात स्वभाव खूप दगदग करणं म्हणजे याचं चिडचिड करण्याचा नाहीये. त्यामुळे मी खूप सपोर्टिव्हली त्याला घेतो आणि कुठल्याही गोष्टीला मी खूप ताणत नाही. खूप छान. माझं म्हणजे समजा माझा एखादा मित्र आहे, त्याच्याशी माझे भांडणं झाले तर मी 100% प्रयत्न करतो की ती म्हणजे ते खूप ताणलं ना जावं. खूप छान. माझ्याकडनं ते मी 100% प्रयत्न करतो. हा, नाही, प्रयत्न करतो की ते परत पाहिल्यासारखं व्हावं, आणि तसं होतंय. काही अपवाद असतात, पण मला त्याच्यामध्ये यश येतं. व्हेरी नाईस. मूड एकदम चांगला करणारे तुमचं कुठलं गाणं आहे का? मुलामध्ये म्हणजे कुठल्याही वेळेला ते गाणं आहे की आपण आवडलं पाहिजे. गाणंच मुळात आहे. गाणं पण तरी गुलामाली आता तुम्ही हा, गुलामाली ऐकलं की मला त्यांचा आवाज प्रसन्नच वाटतो. प्लीज. दिल में एक लहर से उठी है अभी, दिल में एक लहर से उठी है अभी, कोई ताजा हवा चली है अभी, दिल में एक लहर से उठी है अभी. क्या बात है. वाह वाह वाह. अरे वाह वाह वाह. क्या बात है. वाह वाह वाह. रिलॅक्स होण्यासाठी आवडती जागा आहे का कुठली तुमची, किंवा कुठे जाण्याचं असेल किंवा? माझ्या काही ड्रीम सिटीज आहे, मला तिथे नक्की जायला आवडतं. आवडेल मला. इनफॅक्ट मी गेलो नाही, मला एक उत्तराखंड खूप आवडतं. ओके. आणि दुसरं मला कोलकाता ही सिटी खूप आवडते. अरे वा. आणि तिसरी माझी, मी अजून गेलो नाहीये पण माझी प्रचंड इच्छा आहे की वाराणसी. हा, आपण जाऊया. Yes. मला जायची इच्छा आहे. वाराणसी. आता तर आणखी बदलले आहे. वाराणसी मध्ये मला ती काही अशा सिटी आहेत की ज्या आपल्याला बोलवतात की इथे यावं. तसंच त्यातले आणि एक शेगाव. हा, क्या बात आहे. वा वा. पण गेलेल्यापैकी कुठली जागा तुम्ही आता गेला? कोलकाता.
तुम्ही गेलात कोलकाता आणि खूप तिथे वेळा राहिला. गेलोय. आणि आणि तिथे खाण्यासाठी तर एकदमच खाण्यासाठी खूप चांगलं आणि आहे. कोलकाता ही एक अशी सिटी आहे आपण ज्याला म्हणूया की खूप त्यांनी जपलंय म्हणण्यापेक्षा टॅलेंट आणि कल्चर खूप जमलं. कल्चर तिकडे खूप आहे. खरंच. आणि ते तुम्हाला समजून घ्यायचं असेल म्हणजे तिथला सिनेमा, तिथला आर्ट, तिथलं गाणं, तर तिथे तुम्हाला एकदा जाऊन चालत नाही. तुम्हाला सारखं सारखं ती जागा बोलवते आणि तुम्हाला ती वा वा. एक्सप्लोर करावीशी मस्त, वाटते. मस्त. तसंच उत्तराखंड आहे. मला उत्तराखंड scenic beauty खूप हा सिनिक ब्युटी Nature. तिथला जो एक काय म्हणूया तिकडलं जे ऍटमॉस्फिअर आहे जबरदस्त. आणि म्हणजे जितक्या निरपेक्षपणे आपण जीवनाकडे बघतो तितकंच ते निसर्ग आपलं पण आहे आणि आपलं नाही पण आहे. खरंच. असं मला एक खरंच. काय भावना येते की हे आपलंच आहे पण आपण याच्यापुढे खूप लहान होते, आपलं नाहीये. खूप आपण छान. इथे पोहोचायला खूप वेळ लागणार आहे. वा वा. तर असं ती एक रहस्यमयी नाही म्हणता येणार पण एक अशी आकर्षण मला त्याचं आहे. मला बीचेस आवडतात की माउंटेन साईडला जायला? माउंटन साईड Mountain ऑलवेज. side. आता तुम्ही सांगितलंच म्हणा उत्तराखंड, पण एक व्यक्ती जी तुम्हाला नेहमी हसवते खूप आहेत. तरी त्यांचा उल्लेख करता आला तर? उलट आहे, मीच खूप लोकांना हसवत असतो. अच्छा. पण त्यातल्या त्यात आता प्रेझेंट आमच्या जवळ असणारी आमची प्राजक्ता जोशी. अरे वा. खूप अच्छा. हा. वा वा वा. हे ऐकतायत ना? हा यस. प्राजक्ता तुझ्यासाठी Yes, अशीच राहा. खूप छान. लाईव्ह शो मधला अविस्मरणीय एखादा क्षण कुठला तरी आहे का तुमच्या साठवलेल्यापैकी एखादा? असे खूप असतील. सूरनावा ध्यास नावामध्ये अनेक क्षण असे होते की जे मला साठवत आले. मला अवधूत गुप्तेंनी कडेवर उचलून घेतलं होतं. कुठल्या गाण्याला ते होतं? मला आठवते? हा छाप तिलक सब छीनली मुसे नैना मिलाई के Okay. या कवाली त्यांनी अक्षरशः येऊन मला कडेवर असं ऑलमोस्ट उचलून घेतलं होतं. Wow. फोटो पण आहे माझ्याकडे क्या तो. बात आहे. दुसरं दत्ताची बालकी जेव्हा मी गायलो होतो तेव्हा त्यांनी मारलेली मला मिठी अवधूत गुप्तेंनी. किंवा मला असं म्हणजे एप्रिसिएशनचाच भाग आहे हा. तर कोचिन मधनं मला असंख्य वेळा मला एप्रिसिएशन मिळालंय किंवा मला असं भक्तिगीत जिथे जिथे मी गायलोय आणि मी असं आपण म्हणूया की मी लकी आहे की मी मला आवडत्या ठिकाणी म्हणजे आवडत्या ठिकाणी म्हणण्यापेक्षा जे देवस्थान आहेत मला जी मनापासून जिथे आवडतात गायला त्या प्रत्येक ठिकाणी मी सेवा दिलेली आहे. क्या बात. तर त्या त्या ठिकाणाच्या व्हायब्रेशन्स मला जेव्हा मिळालेले आहेत तिथे जाऊन तुम्ही गाणं, अनुभवलाय? नरसोबाच्या वाडीला म्हणा वाव. किंवा महालक्ष्मीच्या मंदिरात आमची देवी पण आहे ती, तर त्या मंदिरात जेव्हा मी गायलोय किंवा महालक्ष्मी कोल्हापूर. कोल्हापूर क्या बात. किंवा सिद्धिविनायकाच्या मंदिरात आपण जेव्हा गातो Superb, superb. त्या वेळेसचं जे व्हायब्रेशन असतात ना ते खूप अविस्मरणीय. अविस्मरणीय असतात. गायक नसता तर काय झाला असता तुम्ही? काहीच नाही, गायकच असतो. चौथीपासून तुम्ही सांगितलं खरी गोष्ट. मी गायकच असतो. मी गायकच होत हम असा. गाने के लिए ही पैदा हुए थे. वा वा. आवडतं वाद्य आहे का कुठलं? मला अकॉर्डियन आवडतं. वाजवता तुम्ही? नाही. पण आवडतं. आवडतं. पेटी त्या तुम्ही छान वाजवता, प्रश्नच नाही. सर्वात मोठी भीती कुठली? माझ्यामुळे कोणी दुखावलं न जावं. ही ऑलवेज ह्याचा विचार तुमचा असतो नेहमी. वा वा वा. अडचणीत तुम्ही स्वतःला सांगता ती ओळ कसली असेल? भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. हा. खरंच खूप मोठी गोष्ट आहे ती. आणि खूप छान. ही राऊंड तर मस्तपैकी तुम्ही उत्तर दिलेत. आता एक शेवटची राऊंड आणि मग आपला आपण शेवटाकडे एपिसोडच्या चाललो. नमस्कार मित्रांनो, या छोट्याशा ब्रेक नंतर आता परत आपण प्रशांतजीकडे वळूया. Okay. आणि आता आपण जस्ट बोलत होतो बिहाइंड द सीन्स मध्ये की तुम्ही एवढे पॉझिटिव्ह कसे आहात? हा तेच सांगतो की मला ना त्या गोष्टीचं कधी रिजेक्शन किंवा ही गोष्ट आपल्याकडे नाहीये किंवा ही गोष्ट आपल्याला हवीच आहे
याचं बर्डन किंवा याचं नैराश्य कधी येत नाही. कारण मी जे माझ्याकडे आहे ते कोणाकडे नाहीये. हे मला एक ठामपणे माहिती आहे. माहिती आहे. आणि दुसरं म्हणजे असं की अ, 2 उदाहरणं मी तुम्हाला सांगतो. सांगा ना. की रिजेक्शन पचवता पण आलं पाहिजे तुम्हाला, आलं जर का आयुष्यामध्ये. आलेलं आहे तुम्हाला? हो, अर्थातच. ओके. ते आलं पण पाहिजे ते. मी सांगतो ना, त्यांनीच तुम्ही वाटचाल तुमची पुढे जाऊ शकता. जाऊ शकता. सगळं चांगलं आयुष्यात कोणाच्याच असं नाही की ज्या सगळ्या आयुष्यात चांगलं झालंय. गोडी काही असं नसतं. नसतं. एक हातातनं संधी निसटते कशी. अ, ठाण्यात एक कार्यक्रम करत असताना दिवाळी पहाटचे अर्थात सलग 3-4 कार्यक्रम होते. तर त्याच्यामध्ये पटकी काका आमच्यासोबत होते. ओके. अशोक पटके साहेब. अशोक पटके साहेब सोबत होते. हं. तर सलग 4 दिवस आम्ही त्यांच्या कार्यक्रमात त्यांनी माझं गाणं ऐकलं आणि मला असं सांगितलं, की "नाही, तुझा आवाज मला खूप आवडला आहे. आपण एक फिल्मसाठी तुला मी गायला बोलवेन." वाह! तर पटकी साहेबांनी स्वतः असं आपल्याला रिकमेंडेशन करणं आणि बोलवणं. नुसते बोलले नाही, तर त्यांनी मला बोलवलं सुद्धा. आणि तो पिक्चर होता राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज. हो, हो. हां. आणि झालं. माझं नाव त्यांनी फायनलच केलं, की नाही याचे तुकडोजी महाराजांची अभंग तू वाशील. कारण की ते परत अभंग वगैरे माझे चांगले ऐकले होते त्यांनी. तर त्यांच्या घरी जाऊन रिहर्सल चालू झाल्या सगळ्या. मी त्यांच्याकडनं जवळ-जवळ 8 किंवा 9 गाणी त्यांनी माझी बसवून घेतली सगळी, वाह! पत्की साहेबांची. आणि आजीवासनमध्ये आमचं रेकॉर्डिंग ठरलं. तर ट्रॅक तयार झाले. एक 15 दिवस तरी मी त्या गाण्यांवरती खूप पटकी साहेबांकडनं मार्गदर्शन घेतलं. त्यांच्या माहीमच्या घरात आम्ही जाऊन शिकलो वगैरे. ते गाणी त्यांनी माझ्याकडनं बसवून घेतली. रेकॉर्डिंगला त्यांनी मला 2 गाणी माझी रेकॉर्ड झाली. अरे वाह! हां. आणि तिसऱ्या दिवशी साहेब पटकी काकांचा मला फोन आला, हं. की "अरे, तो पिक्चर फ्लोअरवर येईल असं काही वाटत नाहीये." आई गं! हां. पण ही गाणी आपण रेकॉर्ड करतोय खरे, पण तो पिक्चर काही बनणार नाही. पण फटके साहेबांनी रिजेक्शन नाही केलं, पण ते नियतीने रिजेक्शन केलं, की नाही हे कदाचित तो पिक्चर आला असता तर फटके काकांचं संगीत इतकं छान होतं ते. आजही माझ्याकडे ती गाणी आहेत. पण मग ती गाणी आलीच नाही. नुसतं बाहेर येऊ शकत नाही, नाही, नाही. त्याची प्रोड्युसरची प्रॉपर्टी असल्यामुळे ती सगळी प्रोड्युसरच काय त्यांचं इंटरनली त्यांचं काय झालं असेल मला माहीत नाही. पण आपण पण ऐकू शकत नाही. नाही, किंवा नाही, काही नाही, 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 नाही. ते 2 गाणी फक्त माझी रेकॉर्ड 8 गाणी होती त्याच्यातली, पण 2 गाणी रेकॉर्ड झाली होती. ओके. सबके लिए खुला है मंदिर ये हमारा आणि एक कशी चाल होती साधारण अशी जर आता आठवण नाही हरकत नाही. पण म्हणजे असं पण आणि होतं की रिलीज नुसतं गाणी केली नाही. ते होतं मनी नाही भाव म्हणे देव मला पाव, देव आशाने गावायचं नाही र. अच्छा असं? हां, असं ओके, ओके. तुकडोजीवारांची भारुडा हां, अभंग म्हणजे जशी भाषा असतात. पण ती बोली हां, भाषा अशी हां. वेगळी. आता मला नीट आठवत नाही. नो प्रॉब्लेम. पण ते पिक्चर गेला तो हातातनं. असं पण आता मी जर का असं त्याचं दुःख केलं असतं, की नाही अरे आपल्याला पिक्चरची संधी आली होती आणि काय ते नव्हतं आपल्या नशिबात. सगळंच होत नाही. हां. पटकेकांशी आजही मी भेटलो, की खूप चांगले बोलतात. अरे तो अरे. पिक्चर आला असता तर खूप चांगलं झालं असतं. पण ते कसे आहेत हो ते? खूप मला छान. खूप गोड नाही, वाटतात नाही. ते मी ऍक्च्युली आयुष्यात स्वभावाने एक पण. शिकलोय, की आपण खूप नम्र राहावं. आपल्याला भेटणारी प्रत्येक व्यक्ती मोठी असते. आपण त्याच्यापेक्षा वरचढ कधीच नसतो आणि प्रयत्न पण नाही करायचा तो. खरंच. त्यामुळे तुम्हाला भेटलेली प्रत्येक जी व्यक्ती मोठी आहे त्याच्याकडे काही ना काही 100% शिकण्यासारखं असतं. छान. तर ते तुम्हाला त्यांच्याकडनं घेता आलं पाहिजे. वाह! नम्रपणा किंवा साधेपणा हा पटकी काकांकडनं घ्यावा. मस्त, मस्त. एकदम त्यांची छान. गाणी पण आणि हां, टायटल्स, ट्रॅक्स किती जबरदस्त खूप आहेत. छान आहे. मस्त. तर दुसरं रिजेक्शन एक तुम्हाला हां. सांगतो. रिजेक्शन म्हणजे एक आपल्याला मनापासून जी ओढ असते ना, ते कसं देव करून घेतो याच्यासाठी एक छोटासा किस्सा आहे. ओके. अ, अ, गडकरीमध्ये असं नाही, चुकीचं आहे. खळे काका गेले आणि अगदी एक 10 दिवसाच्या आतमध्ये त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी एक कार्यक्रम गडकरीमध्ये अरेंज झाला. आणि आता ह्यात आत्ताची गोष्ट आहे. तर मला असं खूप वाटायचं, की आहे ना आपण काकांना ओळखायचो. अर्थात तिथे आपला नंबर लागणार नाही मला माहिती होतं. कारण तिथे शंकर महादेवन, अजित हो, परब ही सगळी मंडळी आहेत. त्यांच्याबरोबर काम केलेली सगळी व्यक्ती. तर ही सगळी मंडळी का असतात?
आपला पण नंबर लावा ना. आता ते खळे काका ठाण्यात राहायचे, तर ठाणेकर म्हणून मला एक कलाकार म्हणून एक संधी मिळाली पाहिजे असा मुलगी आमची माझी क्लासमेट. तर मला मनापासून ते वाटलं आणि म्हटलं की नाही अरे हे आपल्याला का नाही बोलवत अशा ठिकाणी, असं आपल्याला हीच मंडळी का असतात. बरोबर. घडवून म्हणतो बघा, तुमची श्रद्धा पाहिजे फक्त. अगदी. त्यावेळेस मी आणि विनय राजवाडे आम्ही मिळून क्लास घ्यायचो सरस्वती शाळेजवळ आणि गडकरीमध्ये कार्यक्रम. मल्हार सरस्वतीची शाळा मराठी, इथे आमचे क्लास असायचे. मला 8:15 वाजता फोन आला, कार्यक्रम 8:30चा आहे. हा, की असशील तसा म्हणजे निघून ये. पण कोण करत होतं तुम्हाला फोन? माझे मित्र, ते ज्या कार्यक्रमात होते म्युझिशियन्स लोक, की असशील तसा गडकरीत ये. म्हटलं गडकरीत काय? मला म्हणे नाही कार्यक्रम चालू आहे, तुला गायचंय. हा, तर म्हटलं माझी काही तयारी नाही. टी शर्ट वरती मी असं फिरतोय, म्हटलं क्लास घ्यायला आलोय आता मी असं करणार. म्हणजे सगळं अरेंज होईल, तू ये. त्या मित्रांनी माझ्या घरी फोन केला, मेघनाला फोन केला, माझे ड्रेस मागवला, माझ्या डायऱ्या सगळ्या मागवल्या. आम्ही जीन्स टी शर्ट वरती गेलो. कार्यक्रम 8:45ला चालू झाला आणि कसं देव घडवून म्हणतो बघा. त्या कार्यक्रमात इतर नामवंत कलाकार होते, त्यातला एकही कलाकार वेळेवर आला नाही, वेळेवर पोचू शकला नाही. आता ती मोठी मोठी नावं आहेत, मी आता नावं घेणार नाही कोणाचीच, पण ते जवळजवळ 1.5 तास लेट आले सगळे कलाकार. म्हणजे 8:30च्या कार्यक्रमाला ते जवळजवळ 10 वाजता आले. तर तो 8:30 ते 10 जी वेळ होती ना, ती त्यांनी सांगितलं की नाही तुला गायचंय. तर ती मनापासून मला असं कुठेतरी वाटत होतं की श्रद्धांजली म्हणा, खळ्या काकांसाठी आपण काहीतरी गावं. तर ते कार्यक्रमात मी अक्षरशः म्हणजे मी गात पण होतो आणि रडत पण होतो. आठवण आहे. आणि हे घडवून आणलं, खळे काकांनी घडवून आणलं असं पण म्हणूया. त्यांची तीव्र इच्छा, त्यांनी ते घडवून आणलं. हे तुम्हाला आता मी त्यावेळेस असं म्हटलं असं की नाही मी कुठल्या तरी याच्यासाठी असं नाही करणार, पण ते तुमची श्रद्धा पाहिजे, ते मार्ग निघतात आणि ते तसं होतं. क्या बात आहे. किती छान. हा एक किस्सा आहे. यावरून 2 गोष्टी समजल्या. एक आहे, रिजेक्शन तर येणारच, सगळ्या गुडी नाही आपण म्हटल्याप्रमाणे, पण त्यावेळेला तुमचा होप, विश्वास कुठेतरी स्वतःवरचा डगमगू नका. नाही कोणावरती तरी वरच्यावरती तुम्ही ज्यांना पण मानत असाल त्यांना विश्वास ठेवा. आणि ज्यांच्यासाठी किंवा करणार ते व्यक्ती पण म्हणा किंवा देव असं काहीतरी करतो की तुम्हाला ते बघा, 8:15ला तुम्हाला बोलवलं, 8:30 9:15ला पोहोचलो. 9:15 ते 9:30 9:10 पर्यंत मी गात होतो. आणि याच्यावरून आणखी एक गोष्ट समजते ती अशी की तुम्ही प्रिपेअर पाहिजे. आणि तुम्हाला तर काही प्रिपरेशनची गरज नाही. त्याचं कारण नाही प्रिपरेशनची. म्हणजे प्रिपरेशन म्हणजे मी म्हणतो की तुम्ही ऑलरेडी त्या लाईन मध्ये, म्हणजे मला सगळं येतं म्हणून नाही, तुमच्याकडे तुमचे काही गाणी तयार, काही रेडी पाहिजे, नवीन तेच असतील. आणि दुसरं म्हणजे असं की एका कलाकारासाठी, हा पण मी एक असं तुम्हाला सांगतो की एका कलाकारासाठी काय आवश्यक आहे, रियाज ज्याला आपण म्हणतो की रियाज तयार पाहिजे. रियाज कसा करतो आपण, की जेव्हा आपण एका ठिकाणी बसून जेव्हा रियाज करतो, समजा आता बरेच लोक म्हणतात की मी सकाळी 2 तास खर्चाचा रियाज करतो, किंवा मी त्याच्यानंतर असा रियाज करतो, मी अमुक वेळेस रियाज करतो, मी रियाज करतो. तर रियाज हा फक्त टेक्निकल भाग आहे गाणं शिकण्याचा. रियाज हा तर 2 तास तुम्ही जर का गाण्याचा रियाज केलाय, तर त्याच्या मागे तुमचा 5 तासाचं चिंतन पाहिजे. हाऊ टू रियाजाने फक्त टेक्निक तुमची चांगली तयार होईल, विचार तयार नाही होणार. मग काय करायला पाहिजे? गाण्याचे सगळे जे भाव आहेत, म्हणजे भावापेक्षा गाण्याचे सगळे एलिमेंट्स जे आहेत त्याच्यावरती तुमचा विचार खूप, तुम्ही जे काही मांडताय, म्हणजे तुम्ही जे गाणार आहात त्याच्याविषयी पूर्णपणे पहिलं समरस व्हा. त्याच्यामध्ये तुमची कन्सेप्ट क्लिअर पाहिजे की मला काय गायचंय, मी का गातोय. तुम्ही जे काय गाताय ते तुम्हाला सांगीतिक दृष्ट्या क्लिअर पाहिजे की मी हा आलाप का घेतला, मी इथे ही तान का घेतली, इथेच हाच आलाप का घेतला, इथे हीच लय काय वापरली, इथेच असंच का गायलो. तर जेव्हापर्यंत तुमची कन्सेप्ट क्लिअर नसेल गाण्याबद्दलची, तोपर्यंत तुमचं गाणं रंजक नाही होणार.
आणि ते रटाळ नाही झालं पाहिजे. शास्त्रीय संगीत गायला बसला आणि अरे बापरे! आता 1.5 तास एक राग ऐकायचा आहे. तर त्याची भीती नाही वाटली पाहिजे लोकांना. एक्झॅक्टली. जी भीमसेन जोशींचं गाणं ऐकताना आपल्याला नाही वाटत. हो. जी मोठ्या लोकांचं गाणं आपल्याला ऐकत राहावंसं वाटतं. त्याचं कारण ते जे मांडतात त्याच्यापेक्षा 10 पटीने त्यांचा विचार जास्त महत्त्वाचा असतो. बरोबर. ते जे मांडतात त्याच्यामध्ये त्यांची मेहनत आहे. ती फक्त टेक्निकल मेहनत आपण जर का विचारात घेतली तर उपयोग नाही. तर उपयोग नाही. त्याचा विचार म्हणूनच मी म्हणतो, की रफी साहेबांचं गाणं तुम्हाला जर का आत्मसात करायचं आहे, तर तुम्हाला रफी साहेब कळले पाहिजे. तुम्हाला लताबाईंचं गाणं म्हणायचं आहे, तर तुम्हाला अख्ख्या लताबाई कळल्या पाहिजे. त्या कशा जगल्या, त्या कशा वावरल्या, त्या कशा चालल्या, त्या कशा बोलल्या, त्यांनी काय खाल्लं, इथपासनं सगळं. कारण की जे तुम्ही करता डेली रुटीनमध्ये तेच तुमचं सगळं गाण्यामध्ये उतरतं. तुम्ही रियाज कसा करता? हीच पद्धत. मग काय करता? म्हणजे मी दररोज 24 तास गाण्यात असतो. ओके. 24 तास गाण्यात असतो. उदाहरण म्हणजे मी आणखीन एलॅबोरेट करा, की आणखीन समजायला. सांगतो. समजा आता टेक्निकल रियाज तर असतोच. मी दिली सूर लावणं किंवा शिकवताना विद्यार्थ्यांना जो काही आपल्याला रियाज करायचा असतो, तो बरोबर. रियाज करतोच आपण. एरवी पण मी चहा करताना सकाळचा चहा मी माझ्या हाताने करतो. मला माझ्या हातचा चहा आवडतो. मी येणार हां, चहा प्यायला. येस, नक्की. सकाळी येणार आहे. मी खूप चांगला कुक आहे. अरे वाह! गाणं आणि खाणं, म्हणजे जेवायला पण यायला पाहिजे. गाणं आणि खाणं वाह, वाह! म्हणजे वो गवैया होता है, वो खवैया होता है. मेघना वहिनी, हां. मी येणार आहे. मेघना वहिनीला माहिती आहे आणि अत्यंत आवडीने आणि मी आणि जे काही पूजा अत्याचार करतो आपण जायचं स्वयंपाकाचे ते सर्व मी ठरलं. आजही सांगतो तुम्हाला, Yes. की मी सुंदर स्वयंपाक करतो. बडेपणा नाही, मला पोळ्या नाही करता येत. आवड आहे. हां, पण मी माझ्या आईकडनं आम्हाला गुण मिळालेला आहे. मी गुलाबजाम करू शकतो. मी दिवाळीचा फराळ, चिवडा स्पेशली मी कित्येक वर्ष मी माझ्या हाताने मीच करतो. क्या बात तो है! किती किलोचा असला तरी. वाह, वाह, वाह! तरी सुंदर खवय्या. येस, तुम्ही आता सांगत होता. हां, तर का की ती प्रत्येक गोष्टीत तुमची कलात्मकता आणि प्रत्येक गोष्टीत असलेला तुमचा विचार Right. हा तुम्हाला मांडता आला पाहिजे. तुम्ही 24 तास गाणं हां. म्हणाला त्याच्यावरती की टेक्निकल रियाज झाला, की मी सकाळी उठून खर्च करतो. सकाळी उठून माझं लिसनिंग खूप आहे. अजूनही मी खूप ऐकतो. काय ऐकता मग तुम्ही? काही. म्हणजे आता समजा कुठल्या टाईपची माझ्या गाणी माझ्या गायकीवरती कुमारजींचा, अभिषेकी बुवांचा, आहे? वसंतरावांचा खूप प्रभाव आहे. तो प्रभाव म्हणजे काय, मी त्यांचं गाणं खूप म्हणजे एकलव्यासारखं ते ऐकलंय. दिसतं ऍक्च्युली. एकलव्यासारखं ऐकलंय आणि त्याच्यातनं मग मी माझी गायकी डेव्हलप केली आहे. बिलकुल. कुमारजी कसे सूर लावतात. आता हे तुम्हाला ऐकून कळू शकतो. पण कुमारांचे विचार जर का तुम्हाला माहिती करून घ्यायचे असतील, कुमारजींचे किंवा अभिषेकी बुवांचे, तर तुम्हाला त्यांच्या आयुष्यात डोकावं लागेल. एक प्रश्न हां, मध्ये डिस्टर्ब बिलकुल. तुम्ही आता कुमारजींचं नाव घेतलं. हं. मी हा सगळ्या गायकांसाठी पण आणि नॉर्मल आम्ही गायक नाही आहोत, हं. पण ऐकणाऱ्यांसाठी एक असते नक्कल हं, हं. आणि एक असते नक्कल नाही, हं. पण त्यांचं आपण काय म्हणतो सगळं काही आपण घेतो. इन्स्पायर होतो आपण. हा इन्स्पायर होतो. तर या दोन मध्ये कदाचित मला सांगा चुकत असेल तर, की अशी थिन लाईन असेल ना, कारण आपण कधी असेल. कधी काय होतं, हं. मी किशोर कुमार ऐकतो, मला असं वाटतं की मी किशोर कुमार सारखंच गायचं, हं. असं होणार नाही. नाही. पण मग हे बघा, थिन लाईन कशी तुम्ही पाळता का आणि ती कशी अर्थातच पाळता? पाळली जाते. कारण मी जे म्हटलं ना, की तुम्हाला त्या गायकाचा संपूर्ण अभ्यास करता आला पाहिजे. एक्झॅक्टली. किशोर कुमार गातो म्हणजे काय करतो? किशोर कुमार कसे शब्द बोलतो? किशोर कुमार जेव्हा आपल्या खूप आपण किस्से ऐकले असतील, की किशोर कुमार राजेश खन्नाला समोर बसवायचा आणि तो कसं बोलतो हे ऐकायचा. एक्झॅक्टली. म्हणजे तो काय करायचा? त्याच्यासारखं त्याला मिमिक्री करायची नव्हती ना. काहीतरी त्यांना हां, त्याला काहीतरी एक रेफरन्स, की हा बाबा हा व्यक्ती चालतो कसा? बरोबर. याचे हावभाव कसे आहेत? अगदी. हा बोलताना काय मुद्रा घेतो? अगदी. तो ॲक्टिंगचा भाग झाला. गाण्यामध्ये तुम्हाला काय घ्यायचंय, की विचार कसे मांडायचे, विचार कसे प्रगल्भ करायचे आणि दुसरं म्हणजे, की विचार तेव्हाच तुमचे प्रगल्भ होतात, जेव्हा की तुमचं त्या प्रकारच्या गाण्यावरती खूप अभ्यास असेल तर. तुम्ही ऐकता म्हटल्यावर त्याच्यानी ऑटोमॅटिकली आणि दुसरं म्हणजे त्या गायकाचं अख्खं चरित्र कुमारजींनी कुठल्या परिस्थितीत राहून, कुठल्या जिद्दीने किंवा कुठल्या परिश्रमाने ते सगळं साध्य केलंय. तर ती त्यांची दिनचर्या
ती तुम्हाला पाळता येणं शक्य नाहीये. पण निदान तुम्ही त्याचा पावलावर पाऊल ठेवले काही थोड्या प्रमाणात, आणि तर तुम्ही फुटस्टेप ज्याला आपण म्हणतो, की ते जरी थोडेसे पाळले, तरी तुमचं गाणं आणि एक लक्षात ठेवा, की कुठल्याही मनुष्याचा गळा माझा गळा कुमारजींसारखा असूच शकत नाही. बस माझा गळा रफी साहेबांसारखा कारण की आपलीच 5 बोटं एकसारखी नाहीयेत. अगदी बरोबर. तर मी किती जरी सेम. मी प्रति रफी होऊ शकतो, मी रफी होऊ शकत नाही. अगदी बरोबर. बरोबर, बरोबर. मी रफी कधीच होणार नाही. मी लता लता नाही होऊ शकत, मी प्रतिलता होऊ शकते. बरोबर, बरोबर. कारण की लतासारखी लताच नाही होणार. अगदी बरोबर. कारण लताबाईंनी जे गाणं 25शीत गायलंय ते गाणं 40शीत नाहीये त्यांचं. 40शीतलं गाणं 60ला नाहीये. बरोबर. त्यांच्याच आवाजात फरक आहे. तर आपण एका आयुष्यात त्यांना कसं कव्हर करणार? अगदी बरोबर. त्यामुळे त्यांचा विचार फॉलो करायचा. कुठल्याही गायकाचा. अगदी. गायकीचा विचार कर. लोकं काय करतात ना, मला एक नवीन पिढीच्या जे गायक आहेत किंवा जे गाणं ज्यांना ते कळत गायचंय, त्यांना एक मला सांगायचं आहे, की ना तुम्ही खूप लोकं विद्यार्थी येतात माझ्याकडे पण शिकायला, की मला गाणं शिकवा. गाणं शिकवा म्हणजे पर्टिक्युलर गाणं शिकायला येतात ते. हं. संगीत शिकायला येत नाही. हो. काय फरक ह्याच्यामध्ये? संगीत हे खूप महासागर आहे. म्हणजे लोकांचा शास्त्रीय संगीत शिकायलाच पाहिजे असं आहे. संगीत शिका. शास्त्र तर खूप नंतरची गोष्ट आहे. मग संगीत म्हणजे संगीत काय आहे? संगीतामध्ये संगीताचे एक्सप्रेशन्स काय आहे? संगीतामध्ये आवाज कसा लावायचा? संगीतमध्ये भाव कसे टाकायचे? हो, एलिमेंट्स आहे ना संगीताचे सगळे. अगदी, अगदी. व्हॉइस मॉड्युलेशन कसं वापरायचंय? व्हॉइस कसा करायचा? शास्त्र प्रत्येक गोष्टीला संगीतामध्ये वेगळ्या गोष्टींना वेगळं शास्त्र आहेत. मग तुम्ही वर्कशॉप घेता का हो, असे? हो. मग कसं लोकांना असे खूप जण ऐकतायत तर त्यांना पण मी सांगू शकतो, समजा की मी, वर्कशॉप असा घ्यायचा असेल तर काय करता येईल आपण तुम्हाला? अरेंज करतो. मी वेगवेगळ्या ठिकाणी माझे वेगळे वर्कशॉप्स होतात आणि माझे क्लासेस पण असतात आणि ओंकार संगीत विद्यालय नावाने मी माझ्या घरी किंवा स्वरगंधार अकॅडमीमध्ये मी काही वर्ष शिकवत होतो. तर खूप प्रकारे आपण कनेक्ट होऊ शकतो. माझा नंबर आपण या पॉडकास्टमध्ये नंतर हो. घेऊया. आणि आपण पण काही विचार हां. केलेले त्याच्यावरती हां. पण आपण कसं पोहोचू शकतो. मार्गदर्शन पण करतो या गोष्टींवर सगळ्यांवरती जे काही मी बोलतोय. तर त्याचा ज्यांना कोणाला लाभ घ्यायचा असेल त्यांनी मला नक्की संपर्क करा. निश्चित, निश्चित. आणि या माध्यमातून आपण म्हणजे पोहोचू शकतो. हं, हं. त्यांना आतापर्यंत तुम्ही एवढी वर्ष शिकलात हं. ते कुठेतरी हां, त्यांना ते पटकन मला द्यायला आवडतं. द्यायला. कारण की काय असतं, की संगीत ही काय माझी जागीर नाहीये. एक्झॅक्टली. मी माझ्यासोबत घेऊन जाऊ शकणार नाही. मी जेवढं देईन तेवढं ते माझं. कारण की कसं असतं, की संगीत किंवा कुठल्याही कला क्षेत्रामध्ये जोपर्यंत तुम्ही विद्यार्थी आहात, तोपर्यंत शिकत तोपर्यंत तुमचा उत्कर्ष नक्की होणार. अगदी. ज्यापर्यंत तुम्ही गुरु झालात, असं समजू लागला की तुम्ही गुरु झालात, तोपर्यंत तुमचा डाऊनफॉल चालू होणार. म्हणजे तो स्टॉप झाला त्याच्यावरती नाही. डाऊनफॉल चालू होणार. खरंच तुम्ही असं समजूच नका की तुम्हाला सगळं आलं. अगदी बरोबर. कुठलीही ही गोष्ट अशी आहे, की ही स्टेजवर तुम्ही बसला, की प्रत्येक मैफिली नवीन मैफिल असते अगदी बरोबर. आणि ती मैफिल तुम्हाला त्या दिवशी जिंकायची असते. अगदी. ती मैफिल संपली, की परत दुसरा दिवस, दुसरी मैफल. त्यामुळे हे नेव्हर एंडिंग आहे आणि याचं शिक्षण पण नेव्हर एंडिंग आहे. त्यामुळे आज मी अबीर गुलाल गायलो, उद्या मी अबीर गुलाल गाईन, परवा अबीर गुलाल गाईन. त्यावेळेसची माझी मानसिक अवस्था ठरवेल की ते गाणं कसं होणार आहे. अगदी बरोबर. आणि फरक येत राहील. फरक येणार आणि ते आला पाहिजे. नाहीतर मग मोनोटॉन होणार सगळं. True. रोज एकासारखीच डिश तुम्ही रोज खाल्ली तर तुम्हाला मोनोटॉन होणार. काहीतरी त्यामध्ये फरक पाहिजे. अगदी बरोबर. तर आपण पुढच्या प्रश्नाकडे जायच्या अगोदर मगाशी तुम्ही कुमार गंधर्व हां, हां. जींच्या बाबतीत तुम्ही सांगत हो, होता. हो. तर एखादं त्यांचं पद कुठलं तरी जस्ट एक कुमारजी, अभिषेकी आणि Yes. वसंतराव हे माझ्यासाठी Please. दत्तगुरू आहेत. Please. तिघही दत्तगुरू आहेत प्लीज माझ्यासाठी. प्लीज तर मी जसे लोक दत्तगुरूंची पूजा करतात तसेच त्याच्यासारखे माझ्यासाठी हे तिघ जण आहेत. प्लीज. निर्भय निरगुण गुण रे गाऊंगा निर्भय निरगुण गुण रे गाऊंगा निर्भय निरगुण
मन ममता को मन ममता को दृढाकार बांधुजी राग छत्तीसा सुनाऊंगा सुनाऊंगा निर्भय निर्गुण गुणारे गाऊंगा गाऊंगा निर्भय निर्गुण. वाव, क्या बात आहे. एक माझं आवडतं पण एक काटार होते ना, जस्ट त्यांचा मृते कोणाला मृते कोणाला आक्रंतता तुकोणी मज फूल ही रुतामी दैवयोन आहे नृत्य कोणाला आता नृत्य मी आणखीन ब्रेक घेतो आणि एखादं नाट्यपद बघा सगळे लागोपाठ सांगितली. रात्रीचा समज सरून रात्रीचा समज सरून रात्रीचा समज सरून रात्रीचा समज सरून येत कुशकाल येत कुशकाल प्रिये पहा प्रिये पहा प्रिये पहा. वा वा, छान छान छान. तर या गाण्याच्या नंतर आपण थोडस वेगळ्या विषयावरती, आणि मेघनाजींना तुम्ही भेटलात हा. आणि ती गोष्ट किंवा ती लव्ह स्टोरी म्हणा किंवा हे कसं जुळून आलं ते ऋणानुबंध असतात. सांगा ना, म्हणजे आम्हाला आणि शेअर. गाण्याच्या क्षेत्रामध्येच आम्ही भेटलो. ओके, मेघनाजी म्हणजे वहिनी. हा. आणि Yes, गाण्यामध्येच आमची ओळख झाली आणि आम्ही वडाळ्याला एका शाळेमध्ये काही 6 महिन्यासाठी मी तिथे काम केलं होतं. तर तिथे ती ऑलरेडी तिच्या आधी वर्किंग होती तिथे. आणि वडाळ्यामध्ये मी सोबत काम करत असताना मला तिचा थोडासा अनुभव आणि असं सगळं तिचा स्वभाव समजला आणि ही आपल्यासाठी योग्य निवड असणार आहे असं आपल्याला जाणवल्यानंतर आणि सहवासामुळे आपल्याला एकमेकांना आपण कळू लागतो. बरोबर. त्या पद्धतीने दोघंही आम्ही एकमेकांच्या सोबत एकमेकांचे विचार शेअर करायचो, गाण्याबद्दल बोलायचो, शिवाय गाण्याचे कार्यक्रम आम्ही सोबत करायचो. ओके. आणि अशा पद्धतीने ते कधी आमचं प्रेम कधी जमलं हे आम्हाला कळलं नाही. हा, हा. नेहमीच अशी स्टोरी असते. आणि आता ऍक्च्युली खूप तुला काल पाणी गेलेलं आहे. येस येस 26 वर्षात माझ्या लग्नाला झालेली आहे. ओके. आणि पण त्यांचा स्वभाव कसा आहे? 24 वर्षात मी तिच्याकडनं जे काही शिकलोय, हा. एक तर सपोर्टिव्हनेस, तेच. अखंड तिने मला सपोर्ट केलेला आहे आणि त्याच्यासाठी मी तिचे कायम ऋणीच राहणार आहे. आणि दुसरं म्हणजे माझ्या साधनेच्या आड मी जशी माझ्या पद्धतीने जी काय माझी सांगीतिक साधना आपण ज्याला म्हणूया, त्याच्या कधी ती आड आली नाही. वा. आणि मला पूर्ण स्वातंत्र्य दिलं की हे अर्थात ती स्वतः सुंदर गायिका आहे. हो, ते पण चालेल. आणि आपसा म्हणूया की माझी ती हक्काची स्टुडंट आहे. मी तिच्यावरती खूप बळजबरीने काय काय शिकवत असतो, काय सांगत असतो. तर माझे सगळे एक्सपेरिमेंट मी तिच्यावरती कधी कधी घालायचा प्रयत्न करत असतो. असं कर, तसं कर, हे शिक, ते शिक. तर ती अर्थात सांगीतिक आमचे विचार जुळल्यामुळे येस. आणि घरात सदैव सांगीतिक आणि संगीत असल्यामुळे आमचं घर हे चालतं बोलतं संगीतालय आहे. वा. त्यामुळे आम्हाला असं कधी आमचं खूप जसं म्हणतो की खूप संघर्षमय आमचं संघर्ष जसं आपण सुरुवातीला म्हटलं की हे कोणालाही टळलेलं नाहीये. हो, अगदी बरोबर. आणि इच्छा खूप आपल्या असतात, आजही आहे.
त्या कधीच मरणार होणार, नाहीत. होणार. पण असं कधी त्याच्यामुळे काही अडलंय किंवा आमचं प्रेम कधी असं झालंय किंवा आम्हाला एकमेकांबद्दल असं काही राग लोभ असं काही नाहीये. असं काही. तुमचं जे काही आहे ते आम्ही संगीताद्वारे एकमेकांवरती व्यक्त करतो. कधी रागवलो तरी गातो, कधी प्रेम आलं तरी गातो आणि आणि राग आला तरी रागामधून गातो. रागामधून गातो, वेगवेगळ्या रागातून गातो. तर असं आमचं छोटंसं म्हणजे किती छान. प्रेमकथा आहे. प्रेमकथा म्हटलं प्रेमकथा आणि आता एक सफल आम्ही जोडपं आम्हाला एक सांगीतिक जोडपं म्हणून पण ओळखतात. येस, येस, येस. जोडीने नेहमी आम्हाला असतात, नेहमी असतात, आम्ही बघतो. हां. पण तुम्ही स्वभावाने भावूक आहात का? खूप इमोशनल खूप आहात. जास्त, खूप जास्त. आणि मी आपल्या त्या लेखामध्ये पण आलेलं होतं की ठाणे गौरव पुरस्कार होता, जे 61 गौरव पुरस्कार होते, त्याच्यापैकी त्यांनी पुस्तक पण लिहिलं. डॉक्टर अशोक चिटणीस, श्री अशोक चिटणीस सर, त्यांनी ठाण्यातल्या 61 वेगळ्या वेगळ्या पर्सनॅलिटीज Exactly. एक पुस्तक लिहिलं आहे. त्यामध्ये तुम्ही आहात. त्याच्यामध्ये एक पान माझा नावाचा आहे आणि त्याच्यानंतर शुभा चिटणीस मॅडमनी यशवंत पुस्तक लिहिलं आहे आणि चिटणीस सरांनी स्वरांकित नावाचं पुस्तक लिहिलं आहे. दोघांचा उल्लेख आहे. स्वरांकित मध्ये सरांनी माझ्याबद्दल एक चॅप्टर लिहिलेला आहे. तर अशी सगळी मंडळी फक्त गाण्यामुळेच मला मिळालेली आहे. किती छान, मला छान. आणि दुसरं म्हणजे की एक माझं असं एक तत्व आहे, ते पण मी सांगतो की मैत्री करावी आपण सगळ्यांशी. तर मैत्रीचे जे काही रूल्स आहेत, ती सगळ्यात पहिली, भले ती कोणा कलेशी असो, तुमच्या आयुष्यात आलेले लोक असो किंवा तुमच्या आजूबाजूचे लोक असो किंवा तुमची बायको असो, मुलगा असो, त्यांच्याशी तुम्ही मैत्री करा. अगदी बरोबर. सुराशी मैत्री करा, संगीताशी मैत्री करा, तर तुम्हाला कधी आणि ती निरपेक्ष करा. बिलकुल, बिलकुल. ते निरपेक्ष करा. संगीताने मला काय दिलं हा विचार करू नका. तुम्ही संगीताला काय देता हा विचार करा. वा वा. ते संगीताने दिलं तर ते रिटर्न येणार आहे. माझे गुरुजी आमचे सांगायचे की सरस्वतीचा आशीर्वाद येतो. तर सरस्वती माकडे तुम्ही जर का 10 पावलं चालत गेले की ती 30 पावलं चालत येणार. वा, हे लोकांनी सगळ्यांनी ऐकलं पाहिजे. हां. खरंच आहे. तर तुम्ही 10 पावलं चाला आधी, तेव्हा ते पुढे येणार. तेव्हा ती पुढे येणार. अगदी बरोबर. तुम्ही किनारे पे बैठ के नौका पार नहीं होती. क्या बात आहे. सही आहे. तर तुम्ही ते चालवायला सुरुवात करा. तीच तुम्हाला ओढवून पुढे घेऊन जाणार. सो नाईस, सो नाईस. तर हे तुम्हाला करायला पाहिजे. तुम्ही मैत्री करा. तुमची माणसाची मैत्री असली तरी ती निरपेक्ष करा. कोणाशी. माझे खूप मित्र आहे. मला आणि दुसरं म्हणजे असं एक रिजेक्शन आपण ज्याला म्हणतो, की बरोबर. असं बऱ्याचदा होतं, की अरे हे असं नको व्हायला होतं. नातेवाईकांमध्ये असं खूप होतं, की अरे हे असं कसं झालं. हो, पण त्या गोष्टीचं कधी मनाला तुम्ही लावून घेऊ नका. बिलकुल. कारण तुम्ही जोपर्यंत त्या फ्रेजमधनं बाहेर येत नाही, की हे होतं, हे बरोबर. होणारच आहे. पण त्याच्यावरती उपाय काय आहे? त्याच्यावरती एक सुंदर उपाय, की माझ्याकडे माझं संगीत आहे. मला जेव्हा आवडतं तेव्हा असं कधी झालं, तर मग मी चांगलं संगीत ऐकतो, चांगलं संगीत ऐकवतो आणि माझा सगळा राग मी संगीताद्वारे काढून टाकतो. खूप लोकांना याचा फायदा होणार आहे. जे ऐकणार आहेत त्यांना माहिती आहे मी कोणा बाबतीत बोलतोय. हां. म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात असं असतो हां. की आपण त्या फॅमिली, फ्रेंड्स हां. आणि ऑफिस हं. हे वेगवेगळे फेजेस आहेत. जसं मी आता मागचा त्याच्यामध्ये किस्सा सांगितला, की कुठेतरी खळे साहेबांचा जो किस्सा सांगितला, माझा सगळा राग मी गाण्यातनं काढला आणि मला 1.5 तास इतकं मिळालं होतं, की मी खळे साहेबांसाठी गायलो. काय बात आहे, काय बात आहे. किती छान. म्हणजे तुमच्या डोळ्यामध्ये मला दिसते की तुम्ही काहीतरी आठवून आणि हां. डेफिनेटली तसंच एक मी तुम्हाला आपल्याला अप्रिसिएशन मिळतं जेव्हा, तेव्हा इमोशनल झालात का आता? थोडासा होतं. मला डोळ्यामध्ये दिसलं म्हटलं. नाही, नाही. येस, हो करूया. बिलकुल. येस, ते माझ्या आवडतेच आहेत. तर प्रश्नच नाही. सगळ्यांचे मला एक असा तुम्ही सांगत होता. एप्रिसिएशनचे मी तुम्हाला खूप किस्से सांगतो, की मला Please. एप्रिसिएशन जेव्हा एखाद्या व्यक्तीला मिळतं ना, तेव्हा तुम्हाला बाकीच्या गोष्टी छोट्या वाटू लागतात. त्याचं कसं असतं, की एप्रिसिएशन आणि सक्सेस ज्याला आपण म्हणतो, ती तुम्ही कुठल्या पद्धतीने मोजताय. बरोबर. इकॉनॉमिकली मोजताय, की तुम्ही तुम्हाला आलेलं यश मोजताय. तुम्ही यश कशामध्ये मोजताय याला खूप महत्व आहे. बरोबर. हेच मी जेव्हा सूरनवा ध्यास नावामध्ये गेलो, तर मला एका तिथे आलेले एक गेस्ट होते. आनंद शिंदेंनी बहुतेक मला हा प्रश्न विचारला, की "अरे तुम्ही खूप चांगले गाता, तुम्ही इथे का आला?" हो, हो. अच्छा. हो, हो. असा विषय. असा विचारला, ओके. की "तुम्ही खूप चांगले गातायत, तुम्ही स्पर्धेमध्ये का आला?" तर म्हटलं,
त्याचे खूप मी 3-4 कारणं सांगितले त्यांना. ते एपिसोडमध्ये पण आहेत, सगळे ठेवलेत, हो, की एक तर मी मला जज करण्यासाठी आलो. छान. दुसरं मला हे माहिती होतं, की ते एपिसोड तो 5 ते 55 या वयोगटातला होता. तर मी सगळ्यात सीनियर होतो तिथे. 55 म्हणजे त्यावेळेस मी 50 हो, वर्षाचा, हो. 49 वर्षाचा होतो. माझ्यापेक्षा कोणीच मोठं नव्हतं तिकडे. आणि ज्यांच्याशी माझं कॉम्पिटिशन होते त्यांच्या वयाचे त्यांच्या वयाचे माझे मुलं होते. म्हणजे ओमकारचं वय त्यावेळेस 20-22 वर्ष होतं. येस, येस. तर मला त्यांच्याशी कॉम्पिटिशनच नाही माझं. हे मी धरून चाललो होतो, की मी इथे कॉम्पिटिशन करण्यासाठी आलोच नाहीये. Right. मी राईट स्वतःसाठी. पर्सनला आणि माझं लोकांपर्यंत माझे विचार किंवा माझं गाणं लोकांपर्यंत पोहोचलं पोहोचलं पाहिजे, हा एक त्याच्या मागचा विचार क्या बात होता. याच्यामध्ये जर का मला रिजेक्शन आलं, मी जर का नाही जिंकलो, तरी काही फरक पडणार नाही, कारण मी ऑलरेडी यांच्यापेक्षा खूप जास्त गाणं गायलोय. बरोबर. तर हा एक विचार माझ्याकडे ठाम होता. त्यामुळे मी बिनधास्त मला जसं येत होतं, अर्थात स्पर्धा असते ती, तर स्पर्धेमध्ये तुम्हाला कोणीतरी जेव्हा जज ऐकतात आहे, तुमच्या गाण्याला मूल्यांकन करतात आहे, तेव्हा तुम्हाला दडपण येणं साहजिक आहे आणि ते असावं. जेव्हा मैफिलीत तुम्ही गाता, तेव्हा तुम्हाला कोणी तेव्हा जज करणारे लोक वेगळे असतात. तुम्हाला पण बघणारे लोक आहेत, तुम्ही आणि ऑथॉरिटी जेव्हा तुम्ही राजा असता, की आता Exactly. माझंच गाणं आहे. एक्झॅक्ट. पण जेव्हा तुम्ही स्पर्धेमध्ये गाता, जेव्हा तुमच्यासमोर 2 जज बसले, तर तेव्हा ते साहजिक दडपण येणं बरोबर. साहजिक आहे. पण त्याच्यातही मी तो ओव्हरकम का करू शकलो, की मला रिजेक्शनची भीती नव्हती, की आता या एजला काय रिजेक्ट करणार आहे, तुमचं नाही झालं रिजेक्ट, गाणं नाही झालं, त्यापुढे मी पण लोकांना जेवढं ऐकायचं तेवढं गाणं तर मिळालं. तेवढं मी ऐकून दिलं. एक्झॅक्टली. त्याचा रीच मला मिळाला, त्याचा फायदा मला झाला. आणि त्याच्यामुळे खूप लोकांच्या त्याच्यामुळे समोर तुम्ही आलात. खूप लोकांपर्यंत पोहोचलो. ती एक प्रोसेस असते. त्या स्पर्धेमध्ये कसं जायचं, हो. त्या स्पर्धेमध्ये कसं टिकून राहायचं, त्या स्पर्धेमध्ये. शिकायला सगळं आणि मिळालं. दुसरं म्हणजे जेव्हा तुम्हाला 6-6 महिने एकाच ठिकाणी, एकाच वातावरणात राहून नुसतं गायचंय, तर तुम्हाला मेंटली किती स्ट्रॉंग व्हावं म्हणजे लागतं. तुम्ही घरी जात नव्हता. नाही, घरी जातलो तरी सकाळी म्हणजे 4 दिवस रिहर्सल, 2 दिवस शूटिंग, हे Okay. रुटीन असतं. तसंच ना. तसंच रुटीन असतं. 4 दिवस रिहर्सल असते, शुक्रवार शनिवार शूटिंग असतं. पण त्यामध्ये प्रोग्राम पण करू शकता. हो, की ते नाही तुम्ही घेऊ करू शकता, पण ते त्यांचं restrictions शेड्यूल सांभाळून. एक्झॅक्टली. हा. ओके. पण 6 महिने तसं होत नाही. तुम्ही एकदा गेले की मग ते अडकता तुम्ही तिथे. Right. तर दुसरं म्हणजे की 6 महिने तुम्ही एकच एक काम करून मोनोटोनस पण थकता. होऊ शकतो. तुम्ही थकू लागता, तुमचा आवाज बोलू लागतो, तुम्हाला शारीरिक त्रास होऊ लागतो, बरोबर. ताप भरतो. बरोबर. मला आठवतंय की मला शेवटच्या 2 एपिसोडमध्ये मी फक्त मला ताप आला यामुळे मी बाहेर पडलो. हो. तर नाहीतर मी शेवटच्या 10 मध्ये होतो आणि शेवटच्या 6 मध्ये पण आलो असतो. सो नाही पण मला ताप आल्यामुळे मला तो रिजेक्शनचा भाग माझ्याकडे. कंटिन्यू करता आलं नाही. ते तोपर्यंत मला जे साध्य करायचं होतं ते ऑलरेडी झालेलं होतं. So, की- आणि माझे मी इतकं एन्जॉय केलंय ते सगळं, कारण माझ्यावर कुठलं दडपण नव्हतं. म्हणजे कोणी दडपण नसताना जाणं चांगलं आहे. हां, हां. की मी पहिलाच यायला पाहिजे हा प्रयत्न हां, करावा. हां. पण नाही आलो म्हणून तुम्ही आणि खराब दुसरं आहात म्हणजे असं नाही होते. दुसरं म्हणजे की जे रिलेटिव्ह शो असतात, जेवढे असतात, त्या सगळ्यांसाठी मला सांगायचं की त्याच्या आहारी जाऊ नका. ते फक्त एक चांगला प्लॅटफॉर्म असू शकतं. पण त्यावेळेचा आणि आतामध्ये फरक झाला असेल ना. नाही, खूप असा फरक नाही, नाहीये, कारण की ऐकतो कसं आपण असतं काहीतरी मीडिया. कसं असतं की कुठल्याही चॅनलच्या आपल्या पॉलिसीज असतात. त्यांना त्यांचे प्रोटोकॉल्स पाळावे लागतात. त्यांना शेवटी कार्यक्रमाचा TRP किंवा कार्यक्रमाचा जो काही त्यांचा करायचं व्हॅल्यू आहे, ती त्यांना साधायची असेल. ते साहजिक आहे. जेव्हा ते बिझनेसचा भाग आहे. बरोबर. ते आपल्यासाठी जे काय करतात, जे आपल्यावरती जुवाच खेळतात ना ते. आपल्याला काहीच आपल्याला प्लॅटफॉर्म नसताना तुम्हाला ते लोकांसमोर आणण्यासाठी करतात. सगळं करत असतात. तर करतात. त्यांचे काही प्रोटोकॉल्स आहेत ते त्यांना पाळावेच लागतात. त्याच्यामध्ये त्यांचं काही चुकीचं नाहीये. चुकीचं नाही. आणि तुम्हाला त्यांच्या फ्रेममध्ये फिट व्हायचंय. Right. तर त्यांच्या या नवीन ऑडियन्स जे आता येत आहेत, सारेगमा म्हणा, नाव घेणार नाही, हां. पण हे रियालिटी शोज हां. मध्ये ह्यांच्यासाठी त्यांचा सल्ला काहीतरी. सल्ला असा आहे की तुम्ही ते अंतिम सत्य असं समजू नका. हं. ते फक्त तुम्हाला एक प्लॅटफॉर्म देऊ शकतात आणि त्याच्यातलं रिजेक्शन म्हणजे अंतिम रिजेक्ट. आता तुम्ही गाऊच शकणार नाही असं होत नाही. असं होणार नाही. त्याच्यातनं जेवढं पॉझिटिव्हली शिकता येईल तेवढं घ्या. तेवढं घ्या आणि बाकीचं सोडून द्या. वा वा. आणि शिकणं ही प्रोसेस आहे. ही तिथे जाऊन किंवा 6 महिन्यात, 8 महिन्यात, 10 महिन्यात कधी संपत नाही. शेवटपर्यंत तुम्ही विद्यार्थी असाल
प्रत्येक कलाला आणि प्रत्येक कलाकाराला लागू आहे. योग्य आहे. आता तुमचा एक पुण्यामध्ये पण प्रोग्राम झालेला होता आणि तो हिंदी गाण्यांचा काहीतरी झालेला होता. तर तुम्ही हिंदी गाणी तर अगोदरपासून म्हणत होता, पण आता थोडासा विषयांतर की मुकेशजींचं एक प्रोग्राम होता आणि त्यांची गाणी आणि तुम्ही गाता पण नेहमी. तर हे कसं, म्हणजे आता तुम्ही सगळ्या टाईपची गाणी म्हणता? हा, मला सगळं गायला आवडतं. मी सांगितलं त्याप्रमाणे की माझी सुरुवात हिंदी गाण्यांपासून झाली आहे. पण हिंदी मधलं कुठले गाणी खास करून तुमच्या मला गुलाम अली आवडतात, मला मेहंदी हसन आवडतात, मला नुसरत फतेह अली खान साहेब आवडतात. हे गझल टाईपचे हा, झाले. रफी, किशोर, मला काही वर्जन आहे. मन्नाडे साहेबांची गाणी मी खूप गातो. हा, तुम्हाला आणि आवाज सूट हा, होतो. एखादं दाखवा ना. हर तरफ अब यही अफसाने हैं, हिंदी प्रोग्राम झाला पाहिजे. हर तरफ अब यही अफसाने हैं, हा, हा. हम तेरी आंखों के दीवाने हैं, हा, आवाज हम सूट होतो. तेरी Superb. है आंखों ना? के दीवाने हैं, हर तरफ अब यही अफसाने हैं. आणखी काहीतरी. मन्नाडे, मुकेश. सजनवा बहरी हो गए हमार, चिट्ठियां हो तो हर कोई बाँचे, चिट्ठियां हो तो हर कोई बाँचे, भाग न बाँचे कोई, करमवा बहरी हो गए हमार, सजनवा बहरी हो गए हमार. मेलडी मान बसे परदेस बलमवा, सौतन के फरमाए, न कोई संदेश न कोई रुत आए रुत जाए. डूब गए हम बीच भंवर में, डूब गए हम बीच भंवर में, करके सोना पार, सजनवा बहरी हो गए हमार. वा 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 वा, मस्त. थोडं फास्ट वालं कुठलं गाणं एखादं मन्नाडे साहेबांचं किंवा लगा चुनरी में दाग छुपाऊं कैसे, लगा चुनरी में दाग, चुनरी में दाग छुपाऊं कैसे, घर जाऊं कैसे, लगा चुनरी में दाग. हा हा हा. नमस्कार मित्रांनो, या छोट्याशा ब्रेक नंतर परत आपण प्रशांतजींकडे वळूया आणि त्यांना प्रश्न विचारूया. बाबां माझे गोविंदराव काळुंद्रेकर आणि ते रेल्वेत होते, अजून आहेत ते 94 इयर्सचे आहेत. हो. आणि तुम्ही भेटलायत त्यांना येस, आणि एकदम मिश्किल आणि मस्त. जिंदा दिल, आणि त्यांचं स्वप्न मी पूर्ण करतोय. किती छान, किती छान, मस्त. पण बाबांसाठी काही बोला. लव्ह यू. वाव. आईसाठी तिचं नाव? आईचं नाव माझ्या नलिनी काळुंद्रेकर. आता ती नाही आहे, 5 वर्षापूर्वी ती गेली. पण वेगळं वेगळं नाही करता येणार, कारण आई बाबा आणि माझी ताई, माझे भाऊ, या सगळ्यांच्या सपोर्टमुळेच, आणि मेघना ऑफकोर्स, हे 5ही जे मेंबर्स आहेत माझ्या घरचे, या सगळ्यांच्या सपोर्टमुळेच मी आहे. प्रत्येकाला वेगळं असं काही बोलण्यासारखं नाही. नाहीये. माझ्या यशामध्ये या सगळ्यांचा वाटा आहे. सो नाईस, सो नाईस. ओमकार, त्याच्यासाठी काय संदेश? त्याच्यासाठी मी काय बोलू, तो ब्रिलियंट आहे आणि तो म्युझिकचा चांगला सेन्स असणारा मुलगा आहे, डोळस आहे, आणि आता तो लॉयर पण झाला आहे. त्यामुळे माझ्या हातून असं काही घडलं तर मला एक
सपोर्ट आहे की आपला मुलगा आपल्याकडनं कॉपीराईट्स आणि सगळं बघतोय तो आता. बघतोय आणि खूप समंजस मुलगा आहे Yes. असा म्हणजे आणि हट्टी नाही म्हणणार पण आपले हट्ट पुरवून घेणारा आहे आणि आहे आता जे काही आहे ते आमचे सगळे होप्स त्याच्यावर आहेतच. किती छान. लव्ह यू ओमकार. वा वा. नाही नाही नाही, खूप छान. लास्ट बट नॉट द लिस्ट आमचं द एपीएन पॉडकास्ट शो आहे आणि त्यांच्यासाठी त्या ऑडियन्ससाठी पूर्ण काहीतरी सांगा. सगळ्यांनी आतापर्यंतचा माझा प्रवास ऐकला तो निश्चितच तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल. मला जे लोक प्रेरणादायी ठरले त्यांच्याबद्दल मी तर सगळ्यांचा उल्लेख इथे केलेला आहे, पण कोणाचाही अनावधानाने उल्लेख जर का राहिला असेल त्या सर्वांच्या ऋणात मी राहणारच आहे. आणि सगळ्यात मोठे ज्यांचे माझ्यावरती ऋण आहेत ते माझे असंख्य प्रेक्षक आणि ज्यांनी मला आयुष्यभर गायक प्रशांत म्हणून ओळखलं आणि त्यांच्यासाठी मी आहे तोपर्यंत असंच गाणार छान. सो नाही सो आणि असंच प्रेम तुम्ही सारखं माझ्यावर ठेवा. आणि दुसरं म्हणजे आज मी एपीएन पॉडकास्ट शो मध्ये इथे आलोय आणि माझं मन, माझ्या आठवणी आणि माझ्या संगीताचं जे काही माझा प्रवास आहे तो परागदादांनी इतक्या मला बोलतं केलं आणि मला अजिबात असं वाटलं नाही की एक सहज गप्पा आपण जशा मारतो त्या पद्धतीने आपण इथे गप्पा मारल्या आणि माझं सगळे अनुभव मी शेअर करू शकलो त्यासाठी खूप खूप आभार. आणि आजचा एपिसोड सगळ्यांनी नक्की बघा, लाईक करा, शेअर करा आणि तुमचे अजून काही या कार्यक्रमाबद्दलचे मतं असतील आणि तुम्हाला अजून याच्यामध्ये काही सूचना द्यायच्या असतील तर नक्कीच तुम्ही आम्हाला द्या. आम्ही त्या सगळ्या पूर्ण करण्याचा आमच्या परीने प्रयत्न करू आणि असंच या पॉडकास्टवरती आपलं प्रेम कायम ठेवा. वा, थँक्यू. नमस्कार. आज इस एपीएन पॉडकास्ट शो में मुझे पराग जी ने यहाँ पर बुलाया और पराग दादा ने इतने आत्मीयता से ये सब प्रश्न मुझसे पूछे कि मैं यहाँ पर इंटरव्यू देने आया हूँ ये मुझे लगा ही नहीं. हम लोग बहुत अच्छे तरीके से बातचीत कर रहे हैं और बातचीत का जो माहौल हमने बनाया है तो उसके लिए इनका बहुत बहुत दादा आपका शुक्रिया. थँक्यू. और ये मेरा जो प्रवास है यहाँ तक की जो मेरी संगीत यात्रा है मैं आपके सामने रख पाया उसके लिए आप सभी का, मेरे श्रोताओं का बहुत बहुत आभार. और इस पॉडकास्ट को आप ज़रूर देखिए, इसको लाइक कीजिए, सब्सक्राइब कीजिए, इसे शेयर कीजिए और इसके बारे में आपकी कुछ सूचनाएं हों तो आप हम तक वो ज़रूर पहुंचाएं. हम उस पर ज़रूर काम करेंगे और इसी तरह हम पर अपना आशीर्वाद और प्यार बनाए रखिए. धन्यवाद. आणि त्यांना विचारणार आहोत की त्यांचे नवीन कंपोजिशन्स कसे आहेत, तुम्ही कसे करता आणि त्यांनी काही केले त्याचे काही दुसरा किस्सा सांगा किंवा मला थोडं गाता गाता आपल्याला थोडंसं कंपोजिशन करण्याची पण आवड आहे. तर काही 2 कंपोजिशन्स मी तुम्हाला आठवतो. एक रिसेंट कंपोजिशन मी आता गिरनारला गेलो होतो यात्रेसाठी. तर तिथलं सगळं वातावरण जे आहे दत्तगुरूंनी भारलेलं आणि सगळं जे दत्तभक्त असल्यामुळे मला थोडंसं तिथे एक अनुभूतीसारखी आली. प्रवास आम्ही तो डोंगर चढलो, दत्त शिखर गुरु शहरावरती आम्ही गेलो आणि तिथला एक तिथल्या प्रसंगाला साजेस असं एक वर्णन करणारं गाणं मी लिहिलंय. हे मी तुम्हाला दाखवतो. येस येस. दत्तधामी या गिरणारी दत्त नामाचे भजन करा. दत्तधामी या, एक मिनिट. येस. दत्तधामी या गिरणारी दत्त नामाचे भजन करा. दत्तधामी या गिरणारी दत्त नामाचे भजन करा. गुरु माऊली एकच ध्यास, गुरु माऊली एकच ध्यास, गुरु माऊली एका आसरा. दत्तधामी या गिरणारी दत्त नामाचे भजन करा. शाश्वत सुंदर या गिरणारी, शाश्वत सुंदर या गिरणारी दत्त दिगंबर येथे विहरी. दत्त दिगंबर येथे विहरी.
एका नामाचे भजन करा. वा 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 वा, काय सुंदर आहे हो. मस्त अर्थपूर्ण. आणि तसं मी एक म्हटलं की अजून एक हो माझा आवडता राग भैरवी, हा हा तर त्याच्यातलं एक तुम्हाला मीच लिहिलेलं गाणं आहे. येस. आणि राम 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 जीवाचा आराम, राम जीवाचा आराम, राम राम क्या बात आहे. राम 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 जीवाचा आराम, राम राम काया राम वाचा, राम काया राम वाचा, देहि राम अंगी राम, देहि राम अंगी राम, राम नाम संजीवन, राम नाम संजीवन, शाश्वत पूर्ण राम, राम 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 राम. सुंदर सुंदर, खूपच छान, मस्त. या सगळ्या प्रवासामध्ये माझ्यावरती कुमारजींचा, अभिषेकी बुवांचा, लताबाईंचा, वसंतरावांचा, बाबूजींचा, फडके साहेबांचा इतका प्रभाव आहे की असं मला कायम जाणवतं की ही मंडळी सगळी माझ्या आजूबाजू आहेत आणि यांनी मला घट्ट धरून ठेवलेलं आहे. त्यामुळे हे जोपर्यंत आहे तोपर्यंत काही नाही. हा तुमचा जो विश्वास आहे ना, तो दिसतोय, हे तुमच्या गाण्यामधून दिसतोय आणि म्हणून गाणं आणखी त्यामुळे प्रभावी होते. इतकी मंडळी, थोर मंडळी सगळी की यांच्या नुसत्या आपण काय म्हणतो पाऊल वाटा यांनी ज्या आपल्याकडे सोडल्या, फुटस्टेप्स जे आपल्याकडे केले आहेत त्याच्यावरती आपण डोळे बंद करून चालायचं. तर बाकी काय सांगितलं, 10 पावलं चाललं की 40 पावलं देवी आपल्याकडे येते. त्याप्रमाणे ते मी फॉलो करतोय आणि त्या पद्धतीनेच जातोय. खूपच छान, खूपच छान. एक लास्ट प्रश्न याच्याबरोबरच, की येणाऱ्या टायमामध्ये तुमचं काही प्रोजेक्ट्स आहेत का, किंवा विचार, ड्रीम प्रोजेक्ट्स, किंवा मनामध्ये काही इच्छा ज्या तुम्हाला करण्याची इच्छा आहे येणाऱ्या टायमामध्ये? अर्थातच मी कुमारजींचा जन्मशताब्दी वर्ष होता तेव्हा अवधूता नावाचा कार्यक्रम केला, जो पूर्णपणे कुमारजींच्या गायकीला समर्पित होता. त्याच्यानंतर आत्ताच गेल्या महिन्यात मी पंडित जितेंद्र भिषेकी यांच्या जन्मदिनानिमित्त रंगभिषेकी नावाचा एक कार्यक्रम डिझाईन केला आहे. त्याच्या पुढे आता माझं एक प्रोजेक्ट आहे वसंत वैभव नावाचा, जो पूर्णपणे डॉक्टर वसंतराव देशपांडे यांच्यावरती असणार आहे. आणि त्या सर्वांचा परिपाक मिळून मी एक संगीत त्रिवेणी नावाचा कार्यक्रम करणार आहे, ज्याच्यामध्ये या तिन्ही गायकांच्या गायकीचा मी आढावा घेतो, तो करणार आहे. आणि तिसरं एक कार्यक्रम मी असा करणार आहे, बघूया तो कसा सक्सेस होतो. की एक कन्सेप्ट आहे माझी, त्याला आपण म्हणूया कुमार गंधर्व ते किशोर. अरे वा, क्या बात आहे. हे काहीतरी नवीन आहे, म्हणजे कुमार हो गंधर्व ते किशोर बाय प्रशांत. खूप छान, बाय प्रशांत. त्याच्यामध्ये मी सुरुवात कुमारजींपासून करणार आणि शेवट किशोर कुमारवर करणार. हा एक वेगळ्या. किशोर कुमारची गाणी तुम्ही म्हणता? मी खूप गातो. एखादं कुठलं हे नव्हतं माझ्या रफी साहेब, किशोर कुमार सगळे इन्स्टिट्यूट आहेत. आणि तर गातो म्हटलं. कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना, ये आपके लिए. छोड़ो बेकार की बातों में कहीं बीत न जाए रहना,
कहेंगे, लोगों का काम है कहना. बहुत बढिया. आणि एखादं रफी साहेबांचं. लाख मना ले दुनिया, साथ न ये छूटेगा. क्या बात है. आके मेरे हाथों में, हाथ न ये छूटेगा. वो मेरे जीवन साथी, तेरे मेरे सपने अब एक रंग है. ओ जहाँ भी ले जाएगा हम संग हैं. आणि एक माझी फेवरेट म्हणजे सगळ्यांचाच फेवरेट आपल्या लता दीदी, प्लीज त्यांना एक म्हणून प्लीज प्लीज प्लीज. जो हमने दास्तां अपनी सुनाई, क्या बात है. आप क्यों रोए. जो हमने दास्तां अपनी सुनाई, आप क्यों रोए. तबाही तो हमारे दिल पे छाई, आप क्यों रोए. जो हमने दास्तां अपनी सुनाई, आप क्यों रोए. वा 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 वा. सुंदर सुंदर सुंदर. तर मित्रांनो, आता तुम्ही आतापर्यंत हा पूर्ण एपिसोड आतापर्यंत पाहिला असणार आणि तुम्हाला, मला खात्री आहे की आणखीन ऐकायचं, प्रशांतजींची गाणी ऐकायची, त्यांच्याकडून आणखीन काही किस्से ऐकायची इच्छा तर असणार. पण टायमाच्या अभावी आपल्याला इथे हा एपिसोड थांबवायला लागेल आणि पुढच्या एपिसोडमध्ये आपण आणखीन नवीन सेलिब्रिटी त्यांच्याबरोबर जरूर भेटणार. पण जायच्या अगोदर मी एवढं निश्चित सांगू इच्छितो की प्रशांतजींचे क्लासेस असतात, त्यांचे वर्कशॉप्स असतात, त्यांचे खूप काही कार्यक्रम्स असतात जे तुम्हाला सुद्धा पार्टिसिपेट करायचे असतील तरी पण डेफिनेटली तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि आपण जरूर ह्या पॉडकास्टच्या इथे यूट्यूबच्या माध्यमातून डेफिनेटली डिस्क्रिप्शनमध्ये डिटेल्स देऊया. नक्की. आणि आमची पण इच्छा राहील की आपण जे काही बोललो ते काही तुमच्या रागांवरती किंवा असे काही काही जर करता आले तर आपण जरूर प्रयत्न करू. आणि बाकी तुम्ही अवेलेबल जेव्हा असाल, आम्ही तुम्हाला नेहमी बोलू आणि तुम्ही याल, आम्हाला माहिती आहे, कारण तुम्ही जास्ती लोकांचा विचार करता, आमचा पण करणारच आणि आम्ही त्याचा फायदा घेणारच. तर आमच्या प्रेक्षकांच्याकडून, माझ्याकडून, आमच्या टीमकडून द APN पॉडकास्ट शो ही मोठी फॅमिली आहे. त्यामध्ये तुम्ही आता अगोदर तर फॅमिली मेंबर होताच, पण आता आणखीन आपल्या या फॅमिलीमध्ये तुम्ही आलात, त्याबद्दल थँक्यू सो मच. आणि तुमच्या टायमासाठी खरोखर थँक्यू. सुंदर सुंदर सुंदर. तर मित्रांनो, आता तुम्ही आतापर्यंत हा पूर्ण एपिसोड आतापर्यंत पाहिला असणार आणि तुम्हाला, मला खात्री आहे की आणखीन ऐकायचं, प्रशांतजींची गाणी ऐकायची, त्यांच्याकडून आणखीन काही किस्से ऐकायची इच्छा तर असणार. पण टायमाच्या अभावी आपल्याला इथे हा एपिसोड थांबवायला लागेल आणि पुढच्या एपिसोडमध्ये आपण आणखीन नवीन सेलिब्रिटी त्यांच्याबरोबर जरूर भेटणार. पण जायच्या अगोदर मी एवढं निश्चित सांगू इच्छितो की प्रशांतजींचे क्लासेस असतात, त्यांचे वर्कशॉप्स असतात, त्यांचे खूप काही कार्यक्रम्स असतात जे तुम्हाला सुद्धा पार्टिसिपेट करायचे असतील तरी पण डेफिनेटली तुम्ही कॉन्टॅक्ट करा. आणि आपण जरूर ह्या पॉडकास्टच्या इथे यूट्यूबच्या माध्यमातून डेफिनेटली डिस्क्रिप्शनमध्ये डिटेल्स देऊया. नक्की. आणि आमची पण इच्छा राहील की आपण जे काही बोललो ते काही तुमच्या रागांवरती किंवा असे काही काही जर करता आले तर आपण जरूर प्रयत्न करूया. आणि बाकी तुम्ही अवेलेबल जेव्हा असाल, आम्ही
म्हणजे आम्ही तुम्हाला नेहमी बोलू आणि तुम्ही याल, आम्हाला माहितीये, कारण तुम्ही जास्ती लोकांचा विचार करता, आमचा पण करणारच आणि आम्ही त्याचा फायदा घेणारच. तर आमच्या प्रेक्षकांच्या कडून, माझ्याकडून, आमच्या टीम कडून द APN पॉडकास्ट शो ही मोठी फॅमिली आहे. त्यामध्ये तुम्ही आता अगोदर तर फॅमिली मेंबर होताच, पण आता आणखीन आपल्या या फॅमिलीमध्ये तुम्ही आलात, त्याबद्दल थँक्यू सो मच आणि तुमच्या टाइमासाठी खरोखर थँक्यू, आभारी. नमस्कार. तर मित्रांनो, हे होते प्रशांतजी आणि प्रशांतजी काळुंद्रेकर आणि यांचा अनुभव आणि यांचे किस्से तुम्ही ऐकले. मला खात्री आहे तुम्हाला जे काही कमेंट्स तुम्हाला जे वाटले ऐकल्यानंतर लिहायचे, तर जरूर लिहा इथे. थँक्यू सो मच. तुमचा प्रतिसाद आतापर्यंत जसा देताय तसाच देत राहा आणि ही फॅमिली आपण आणखी मोठी होत जाऊन देऊ. सो थँक्यू सो मच. धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि माझं एवढंच म्हणणं आहे की एक गाणं प्रशांत म्हणजे त्यांचं तुमचं जे दाटून आहे, तर आपण त्याच्याविषयी जस्ट 1-2 लाईन बोलूया आणि मग स्टार्ट करा. तर एखादा असा किस्से मध्ये तुम्ही, तुमचा एक फोर्टे आहे दाटून आहे, तर ते अर्थातच माझ्या प्रत्येक बहिणीच्या लग्नात हे गाणं गायलेलं आहे, खूप रडलेलो आहे आणि सगळ्यांना रडवलेलं आहे. पण रडवणं म्हणजे त्या गाण्यामध्ये दम आहे, सुरांमध्ये पण. तर आमच्यासाठी पण होऊन जाऊन दे ना प्लीज. हातात बाळपोथी, ओठात बाळभाषा, हातात बाळपोथी, ओठात बाळभाषा, श्रमणू तुझ्या सवे गिरवीत श्री गणेशा, वळवून अक्षरांना केले तुला शाणे, जातो सुखावनी मी, जातो सुखावनी मी, या गोड आठवणे दाटून कंठ येतो, ओठात येई गाणे, जा पुण्या घरी तू, जा लाडके सुखाने दाटून कंठ येतो, दाटून कंठ येतो. सुंदर, खूप छान, खूप छान, मस्त, थँक्यू. मस्त मजा आली पॉडकास्टला. येस, आल्याला जसं सांगितलं की मी जेव्हा इथे एंट्री केली आणि जेव्हा आत्ताच नाही, पहिल्यांदाच नाही, जेव्हा इथे येतो तेव्हा ही वास्तूच ब्लेस्ड आहे आणि तुमच्यासारखी सगळी जीव लावणारी माणसं आणि आपुलकीने स्वागत करण्यासाठी जेव्हा मी आलो तो वेलकम प्रशांत काळुंद्रेकर असं जेव्हा लिहिलेलं होतं, ते सगळ्या गोष्टी कसं असतं की एका आर्टिस्टला आपल्याला मिळणारं एप्रिसिएशन आणि आपल्यासाठी कोणीतरी वाट बघतंय, म्हणतात ना की कोणीतरी वाट बघतं म्हणून जाण्यात मजा आहे आणि कोणीतरी ऐकतं कान देऊन म्हणून जाण्यात मजा आहे. तर तसंच तुमच्यासारखी मंडळी आहेत म्हणूनच आम्ही आहोत आणि आम्ही आहोत तोपर्यंत आपला आनंद सगळ्यांना आम्ही असाच वाटण्याचा प्रयत्न करू आणि त्याला मीडियम वेगळे वेगळे असू शकतात. त्यातला एक मीडियम आज APN पॉडकास्ट शो झाला आणि त्यासाठी तुमच्या सगळ्यांचे खूप खूप
आभार, तुमच्या टीमचे संपूर्ण आभार आणि या वास्तूचे पण आभार. वा वा, माझ्याविषयी काय सांगाल? उद्याविषयी काय सांगाल? जीवनामारी माणसं बोललो की आणखीन किती पोट भरलं नाही.